शंकराच्या मंदिरात गेलो, भस्मसरोला पाय लावला, गणपती बाप्पाला पाया पडलो, कासवाच्याही पाया पडलो. आता पुढं काय येतं? नंदी महाराज. का असं नंदी? नंदी म्हणजे काय? एक बैल आपल्या भाषेमध्ये. मग त्या बैलालाच, त्या नंदीलाच का जवळ केला असं भगवंताने? त्याला वाहक म्हणलेलं आहे. वाहक म्हणजे वाहून नेणारा. जरी एक पशु भगवंताचं वाहन बनू शकतो, तर मी बनू शकत नाही का? हे त्याचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट आहे की असंही म्हटलं जातं की नंदीच्या कानात आपण जे काही सांगू ना, ते भगवंतापर्यंत पोहोचतं. कारण की तो त्याचा खरा वाहक आहे, तो वाहून नेणार आहे. मग आपल्याला काय वाहून न्यायचंय? तर आपल्याला भगवंताचे विचार वाहून न्यायचे. मला भगवंताचा वाहक बनायचंय. जे जे मला माहिती आहे ते तुकाराम महाराज म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे. जे मला माहिती आहे ना देवाविषयी, ते मला सांगता आलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने भक्ती ही वृद्धिगत होते, भक्ती वाढते. पण आंधळी भक्ती आपण करतो ना, त्यामुळं आपण मागं राहतो. मग मला जर देवाचं प्रिय व्हायचं असेल, देवाचं वाहक बनायचं असेल आणि देवाबरोबर फिरायचं असेल आणि मला देवाबरोबर पूजायचं असेल, तर मला नंदीसारखं व्हावं लागेल. मग नंदीसारखं होणं म्हणजे काय? तर भगवंताचे विचार प्रत्येकाच्या घरोघरी घेऊन जाणं. म्हणून नंदी त्यांचा वाहक आहे. जसं उंदीर हा गणपती बाप्पाचा वाहक आहे, गरुड हा विष्णूचा वाहक आहे. यांनी काय केलेलं आहे? प्रत्येकाने आपापली कामं केलेली आहेत. म्हणजे देवाने कुणाला जवळ केले बघा? जे भगवंताचं काम करतात त्यांना भगवंत जवळ करतो. म्हणून आपण थोडं छोटं मोठं अल्पस्य स्वल्पस्य काम केलं पाहिजे, खारुताईसारखं, तर भगवंत आपल्याला सुद्धा जवळ करत. आपण सुद्धा मनुष्य म्हणून भगवंताचं वाहक बनू शकतो. म्हणून त्या नंदीची पूजा मंदिरामध्ये केली जाते.